कीर्ती अधिकारी स्वलिखित कथा फ्रॉक सादर करीत आहे. खुशी शाळेत बाईंची लाडकी आहे. ती फक्त हुशार आहे म्हणून नव्हे, तर ती डान्स असा करते की बघणारे बघतच राहतात. बरे, तिची पार्श्वभूमी म्हणाल तर इतर राज्यातून आलेली बांधकाम मजुराची मुलगी आहे. 2 वेळ जेवणाची भ्रांत, आईबाप दोघेही मजुरी करणारे, घरात खाणारी 6 तोंडे. पण याही परिस्थितीत बाईंनी तिच्या घरच्यांना समजावले होते की जोपर्यंत तुम्ही इथे राहाल तोपर्यंत तरी तिला शाळेत पाठवा, त्यामुळे खुशी शाळेत येऊ शकणार आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही तिची शाळा कधी चुकायचीच नाही, सतत हसतमुख असायची. त्यामुळेच बाईंचे तिच्यावर विशेष प्रेम. अशातच एक आंतरशालेय डान्स स्पर्धा सादर झाली. बाईंनी खुशीचे नाव दिले. खुशीच्या झोपडीत वीजच नव्हती. बाईंनी जास्त वेळ थांबून शाळेतच तिचा सराव करायला सांगितला. त्यात तिला कोणतेही मार्गदर्शन मिळणार नव्हते. पण एखाद्या डान्सचा व्हिडिओ पाहिला की खुशी त्यातल्या काही स्टेप्स आणि मनातल्या काही असे मिश्रण करून स्वतःचा डान्स तयार करायची. याही वेळेस अशा रीतीने सज्ज झाली ती स्पर्धेला. बाईंची अडथळ्याची शर्यत मात्र अजून संपली नव्हती. कारण खुशीसाठी पोशाखाची व्यवस्था, मेकअपची व्यवस्था सगळं त्यांनाच तर बघायचं होतं. तिच्या आईवडिलांना याचे काहीही सोयरसूतक नव्हते. किंबहुना त्यांचा हा प्रांतच नव्हता. बाईंची मुलगी पण खुशी एवढीच होती. तिला आत्ताच वाढदिवसाला एक सुंदर फ्रॉक घेतला होता, जो तिचा सर्वात आवडता होता. तोच खुशीला घालावा, थोडा मेकअप करावा तिचा आणि असलेल्या साहित्यातून असे बाईंच्या मनात होते. पण तर तिथेच होता. आपली लेक तो फ्रॉक द्यायला तयार होईल का? नवीनच असल्याने सध्या तरी तिचा लाडका होता तो फ्रॉक. शिवाय वय लहान असण्याने ती समजून घेईल का? पुढचे पुढे बघूया. सध्या खुशीचा सराव तर सुरू ठेवूया, असा विचार करता करता स्पर्धेचा दिवस येऊन ठेपला. बाईंनी मुलीला कसे तरी समजावले की मी तुझा फ्रॉक जाताना घेऊन जाईन आणि येताना लगेच घेऊन येईल. शेवटी मुसमुसत तिने तो फ्रॉक दिला. बाईंनी पटकन खुशीला घातला, थोडा मेकअप केला आणि पटकन तिला घेऊन त्यांच्या स्कूटीवरून कार्यक्रमस्थळी रवाना झाल्या. खुशीने नेहमीप्रमाणेच डोळ्यांचे पारणे फेडणारा डान्स केला. पुढे बरेच नंबर होते. उशीरही बराच झाला होता आणि स्पर्धेचा निकाल मात्र नंतर लागणार होता. बाईंनाही घरी जायची घाई होती. त्यांनी खुशीला बरोबर घेतले, पहिले तिच्या आईच्या स्वाधीन केले आणि धावत पळत घर गाठले. पण गडबड इथेच झाली. खुशीकडून फ्रॉक घ्यायचा राहिलाच. त्या जरा दबकतच घरी आल्या. लेक झोपी गेलेली पाहून त्यांना हायसे वाटले. चला, आजच्या पुरता तर प्रश्न मिटला. उद्या शाळेत खुशी फ्रॉक घेऊन येईल आणि प्रश्न मिटेल, असं मनात आणून त्या झोपी गेल्या. सकाळची शाळेची गडबड असल्याने लेक फ्रॉकचा विषय विसरली होती. बाईंना हायसे वाटले. त्या पण त्यांच्या शाळेत पोहोचल्या. आल्या आल्या त्यांचे डोळे खुशीला शोधू लागले. पण खुशी तर शाळेत आलीच नव्हती. कालच्या कार्यक्रमामुळे दमली असेल, येईल उद्या, असा विचार त्यांनी केला. शाळा सुटताना तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलीजवळ त्यांनी निरोप पाठवला की उद्या येताना खुशीचा फ्रॉक आणायला सांग. पण खुशी दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी पण शाळेत आली नाही. घरी त्यांना लेकीला समजवताना नाकी नऊ यायला लागली. आज स्पर्धेचा निकाल लागला. खुशीला प्रथम क्रमांक मिळाला. पण निरोप देऊनही खुशी आलीच नाही. बाईच एकट्या जाऊन बक्षिसाची ट्रॉफी घेऊन घरी आल्या. बाई घरी आल्या तेव्हा त्यांची लेक हातात बॅग घेऊन तयारच होती. त्यांना तसेच हट्टाने ती खुशीकडून गेली. बाईंचा पण आज नाईलाज झाला. बाईंना पाहून पहिले खुशी कशीनुशी हसली, पण नंतर भीतीने तिचे अवसान गळाले. ती रडायलाच लागली. तिच्या आईने पुढे होऊन बाईंना सांगितले की त्या दिवशी फ्रॉक घालून आलेली खुशी इतकी सुंदर दिसत होती की सगळी वस्ती तिला पाहायला येत होती.
खुशीला आयुष्यात पहिल्यांदाच असे कपडे घालायला मिळाले आणि तिने तो रात्री पण काढून ठेवला नाही. सकाळी दरवाजाच्या फटीत अडकला आणि थोडासा फाटला. आता आम्ही गरीब, कसा भरून देणार हो तुम्हाला? तेव्हा मीच म्हटले तिला, दे शाळा सोडून आणि घरच्या लहान लेकरांना सांभाळ. इतका वेळ हे सर्व ऐकत असलेली बाईची लेक आता मात्र पुढे झाली. तिने तो फ्रॉक खुशीला परत घालायला लावला. बॅग उघडून फ्रॉकवरची मॅचिंग ज्वेलरी, मॅचिंग बूट तिला घालायला लावले. ट्रॉफी तिच्या हातात दिली. टाळ्या वाजवल्या. बाईंना फोटो काढायला लावला. बाईंचे डोळे भरून आले. एकीकडे आपली लेक समजदार झाली तर दुसरीकडे खुशीची शाळा क्षुल्लक कारणावरून बंद होता होता वाचली होती. त्यांनी उद्यापासून खुशीला शाळेत नक्की पाठवण्यासाठी तिच्या आईचे मन वळवले. घरी परत येताना लेकीला सांगितले की तिच्या बाबाने तिला आज समजावले होते की खुशी कशी गुणी आहे, पण तिच्याकडे खूप कपडे नाही. आपण असा फ्रॉक परत घेऊ शकतो, पण खुशीच्या बाबांना शक्य नाही. मग मीच तो फ्रॉक तिला देऊन टाकायचे ठरवले. बरोबर केले ना मी आई? बाईंचा गळा भरून आला होता. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि या दिवाळीत आपण खुशीला आणि लेकीला सारखेच कपडे घेऊया असे त्यांनी मनातून ठरवूनच टाकले.